नवीन वर्ष येते आणि नवीन वर्षात आता आमच्या मागं लागला आहे दवाखाना, म्हणजे वर्ष संपत आहे पण नवीन वर्ष पण येते. तर आम्ही निघालो तर ऑपरेशनसाठी. इकडे बॅग वगैरे सगळ्या भरल्या होत्या. रात्री आवरले. शिवला मम्मीकडे सोडायचं होतं कारण तुम्हाला माहिती आहे शिव किती डेंजर आहे आणि त्याला त्याच्या पप्पासोबत खूप धिंगाणा घालतो तो, आणि डोळ्याला पट्टी ते असल्यानंतर त्याची खूप भीती आहे. त्याला आणखी एवढं काही समज नाही आहे, तर तो मारू शकतो, काही हाणामाऱ्या ते ओढतो, बुक्क्या वगैरे घालतो, त्याला पहिली सवय त्याच्यामुळं. तर त्याला आम्ही तिथंच ठेवले आणि ते हॉस्पिटल ऑपरेशनला गेल्यानंतर आल्यानंतर त्यांना बघायचं का, त्या शिवला बघायचं. आणि तो रूममध्ये थांबत बी नाही, नुसता पळतो मला रोडवर घेऊन जा म्हणून आम्ही त्याला ठेवलं आणि आलोत. तर नाश्ता नंतर मला दिवसभर काही खायला भेटणार नाही, मला भूक पण लागली होती. तर इकडं मी नाश्ता करायला थांबले होते. तर 2 डोसे घेतले आणि खाल्ले. मी एक खाल्ला, त्यांनी थोडाच खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही आलोत हॉस्पिटलला. फायनली पोहोचलो. तर आज आहे संडे ना, आजच आहे ऑपरेशन. तर सिद्धिविनायक हॉस्पिटल म्हणून आहे माने कॉम्प्लेक्स जवळ, तर तिथे आहे ऑपरेशन. उद्या होईल, उद्या परवा काय माहीत कधी होती सुट्टी, पण आज तर आहेत आम्ही कन्फर्म. त्याच्यामुळे थंडीचं सगळं 2-3 बॅग आणावं लागल्या. शिवचे कपडे पण आणले ते. तर आम्हाला रूम करायची होती, पण डिलक्स रूम नाही भेटली, स्पेशल रूम भेटली. ठीक आहे, वॉर्डपेक्षा, कारण आम्हाला रात्री शिवला ते झोपण्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो, तर त्याच्यामुळं रूमच केलेली बेटर आहे. तर गेल्या वेळेस पण केली होती, समोरच होती, ती नाही भेटली. तिथं ऑलरेडी आहे पेशंट, समोरची भेटली. तर बाकी आता मी ऑपरेशन झाल्यानंतर दाखवते नेमकं काय आहे काय नाही. तर लेन्स वगैरे पण टाकायच्या डोळ्यामध्ये आणि ऑपरेशन पण करायचं. काहीतरी कोणतं तरी ऑइल टाकलं होतं, पहिल्यांदा ऑपरेशन केलं होतं तेव्हा. तर ते काढायचं आहे. बरंच मोठं ऑपरेशन आहे, 2-2.5 तास ऑपरेशन चालणार आहे. तर नॉर्मल हे मोतीबिंदू हे त्याचं काही ऑपरेशन नाही आहे. तर त्यांच्या डोळ्याचा त्या रेटिना हे झाला होता, काय म्हणतात ते, फाटला होता. तर त्याचं ते ऑपरेशन झालं तर पहिलं, आणि आता पण त्याचंच आहे. तर अशा प्रकारे आहे. तर आम्ही दोघं पण आलो आहेत आता. सासूबाई येणार आहेत महाकून, गेल्या वेळेस त्या काय आल्या नव्हत्या, तर यावेळेस त्यांना बोलवले. तर येतील त्या. सध्या आम्ही दोघंच आहेत कारण गाडीवर आलो, त्या बसने येतील. आणि मम्मी येणार आहे रात्री शिवला घेऊन, तरी 3-4 वाजता येईल ती. तर सगळ्यांनी नक्की प्रे करा की यांचं ऑपरेशन चांगलं व्हावं आणि त्रास कमी व्हावा. त्रास तर ते भूल उतरल्यानंतर खूप जास्त होते, तरीही चांगलं व्हावा, लवकर व्हावा, पटकन व्हावं आणि सगळं रिकवर व्हावं. तरी आता 1-1.5 महिना काही घराच्या बाहेर उन्हामध्ये ते नाही जायला जमत, त्याच्यामुळं बघू आता. खूप जास्त प्रॉब्लेम आहेत आणि शिवांश पण खूप जास्त, त्याला बापाचं येड आहे आणि त्याला यांना उचलायला वगैरे पण जास्त नाही ना जमत. आणि शिवांशला त्यांच्याजवळ सोडणं अवघड आहे आणि 2च रूममध्ये त्याला मम्मीकडे नेऊन सोडावं तर कोण सोडणार आहे. खूप खूप जास्त प्रॉब्लेम आहेत. तरी बघू आता काय होतं काय नाही. चला बाय.